हॅलो, नमस्कार. स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होता गुरुवार आणि आम्ही जाणार होतो तर आपल्या कुलदेवतेची ओटी भरायला, म्हणजेच आई तुळजाभवानीची ओटी भरायला. पवित्र असा आपला श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यात कुलदेवीचा कुलाचार तर झालाच पाहिजे. बऱ्याच दिवसापासून जायचं होतं. आज मुहूर्त लागला आणि फायनली आज आम्ही मंदिरात गेलो. आपल्या मंदिराचं हा जुनाच मंदिर आहे आई तुळजाभवानीचा पाचपाकडी इथला. परंतु त्याचा आता जीर्णोद्धार झालेला आहे. पूर्ण मंदिर हे नव्याने म्हणजे पायापासून ते कळशापर्यंत नवीन मंदिर उभारले आणि अप्रतिम खूप सुंदर असं मंदिर नव्याने उभारण्यात आलेलं आहे. संपूर्ण मंदिर बांधणीसाठी काळ्या पाषाणाचा वापर केलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा सिमेंटचा वापर न करता फक्त दगडांना एकात एक बांधणी करून या मंदिराची रचना करण्यात आलेली आहे. म्हणूनच हे मंदिर आपलं खास आणि वेगळं वैशिष्ट्य जपत आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीवर आधारित असून त्याप्रमाणेच या मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. या मंदिराला 20 गजमुख आणि 108 दीपस्तंभ आहेत आणि पूर्ण मंदिर हे काळ्या पाषाणांनी बनलेलं आहे. तर अप्रतिम असं सुंदर लाभलेलं हे आपल्या आई तुळजाभवानीचं मंदिर आहे. जर तुम्ही कधी ठाण्यात आला तर नक्कीच या मंदिराला व्हिजिट करा. नक्की हे मंदिर आहे कुठे? तर हे मंदिर आहे ठाणा वेस्टला पाचपाकडी येथे. हे पाचपाकडीला एकचा लँडमार्क सांगायचं झालं तर कौशल्य हॉस्पिटलच्या बाजूला. चला तर मग याच नोटवर आजचा मिनी व्लॉग इथेच संपवते.